तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पेरोडिक सिग्नल युनिट 1. तर बघा, पेरोडिक सिग्नल म्हणजे काय? पेरोडिक सिग्नल म्हणजे असा सिग्नल जो काही फिक्स टाइम पिरियड नंतर रिपीट होतो, त्याला आपण काय म्हणतो? पेरोडिक सिग्नल. म्हणजेच आता जर बघायला गेलं, फॉर एक्झाम्पल आपण बघू इथं, फॉर एक्झाम्पल आपण साईन वेव्ह घेऊ. तर साईन वेव्ह मी तुम्हाला दाखवतो. आता ही जर आपण इथं 0 दाखवतो, इथं मी एक्स ऑफ टी दाखवतो, इथं टाइम पिरियड आपण घेऊ टी. सपोज आता मी इथं साईन वेव्ह ड्रॉ केली. आता इथं टाइम पिरियड इथं 0 आहे, इथं काय, इथं पाय, इथं काय 2 पाय. तर आता ही 2 पाय इथं काय तुमची फिक्स आहे, हा फिक्स टाइम पिरियड. त्याच्यानंतर परत अशी वेव्ह इथं रिपीट होणार आहे, बरोबर. यालाच काय म्हणतो आपण? याच पिरियडला काय म्हणतो? म्हणजे ज्या फिक्स टाइम पिरियड नंतर जी वेव्ह रिपीट होती त्यालाच आपण काय म्हणतो? पेरोडिक सिग्नल. असं आपण हे बघितलं, पेरोडिक. आता फॉर एक्झाम्पल आता हे आपण बघितलं, हे सी टी. त्याच्यानंतर डी टीसाठी काय असेल? सेम डी टीसाठी पण काय असेल? इथं जो एक्स ऑफ टी आहे तो आपण याने रिमूव्ह करणार, काय रिप्लेस करणार एननी. आणि इथं 0 हा डी टी सिग्नल आहे, जो की काहीतरी टाइम पिरियड नंतर रिपीट होतोय. याला काय म्हणतो आपण? आता ह्या बघा, याला आपण काय म्हणतो? आता इथं पाईल, इथं 2 पाईल. याच्यामध्ये सी टीमध्ये पाय आणि 2 पाय येतो. तर डी टीमध्ये इथं काय येईल? याची व्हॅल्यू येईल काही 1 2 3 4 5 6 7 8 अशी व्हॅल्यू येईल काहीतरी. मग याला काय म्हणतो आपण? फिक्स टाइम पिरियड म्हणजे काहीतरी टाईम आहे, त्या टाईम पिरियड नंतर सिग्नल काय होतोय? रिपीट होतोय. त्याला काय म्हणतो आपण? पेरोडिक सिग्नल. नॉन पेरोडिक सिग्नल सेम आहे, याच्या अपोजिट. नॉन पेरोडिक सिग्नल म्हणजेच काय? जो असा सिग्नल की जो काहीतरी असा सिग्नल की जो एका फिक्स पिरियड नंतर रिपीटच होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? नॉन पेरोडिक सिग्नल. म्हणजेच काय? अ सिग्नल विच डज नॉट रिपीट इट सेल्फ आफ्टर फिक्स टाईम. म्हणजे तो फिक्स टाईम नंतर काय रिपीट होत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? नॉन पेरोडिक सिग्नल म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? नॉन पेरोडिक सिग्नल. तर अशा पद्धतीत आपण हे बघितलं. आता फर्स्ट आपण यांचे काय बघू? आता मॅथमॅटिकल इक्वेशन. आता मी इथं राईट करतो मॅथमॅटिकल इक्वेशन. बघा, मॅथमॅटिकल इक्वेशन राईट करू. फर्स्ट मी घेतो इथं पेरोडिक सिग्नलसाठी मॅथमॅटिकल सिग्नल काय, मॅथमॅटिकल इक्वेशन काय ते बघा. त्यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन आहे एक्स ऑफ टी इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस टी नॉट. तर जर टी नॉट हा बघायला गेला तुमचा टाइम पिरियड, म्हणजेच हा काय टाइम पिरियड, हा काय सेकंदमध्ये असतो, यालाच काय म्हणतो आपण? पेरोडिक सिग्नल. दोन्ही इक्वल पाहिजे, एक्स ऑफ टी इक्वल टू एक्स ऑफ टी प्लस टी नॉट. आता नॉन पेरोडिकमध्ये काय असतं? आता इथं घेऊ आपण नॉन पेरोडिक. तर सपोज नॉन पेरोडिकमध्ये काय, इथं टी आपण याला कशाने रिप्लेस करणार? एननी. म्हणजेच काय? एक्स ऑफ एन इक्वल टू एक्स ऑफ एन प्लस एन नॉट. तर एन नॉट म्हणजेच काय? आपला तुमचा टाइम पिरियड. कशाचा? टाइम पिरियड ऑफ नॉन पेरोडिक सिग्नल. याचा काय येईल? नॉन पेरोडिक सिग्नल, बरोबर. अशा पद्धतीत आपण हे बघितलं यांचे मॅथमॅटिकल इक्वेशन. आता याच्यावर एक्झाम्पल कसे विचारले जातात ते बघा. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण याच्यावर सॉल्व करू. तर बघा, आता आपण हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे एक्स ऑफ टी इक्वल टू 3 पाय टी. आता जर टी म्हणजेच काय? आपला हा सी टी सिग्नल असतो. आता इथं सिंगल टर्म दिलेली आहे, बरोबर. ही सिंगल टर्म म्हणजेच काय? सिंगल सी टी टर्म. आपला T0 आलं पाहिजे रॅशनल, त्यावेळेस आपण काय म्हणू? सिग्नल पेरोडिक आहे. तर बघा, आता स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? स्टेप वन मध्ये काय करायचं? इथं कम्पेअर करायचं तुम्हाला. कम्पेअर काय करायचं तुम्हाला? कम्पेअर 2 पाय F1 टी इक्वल टू. आता हा जो 3 पाय याला आपण काय करू? कम्पेअर करू 3 पाय टी. आता बघा, आता याला मी कम्पेअर केलं तर इथं 2 पाय F1 टी बरोबर इक्वल टू 3 पाय टी. जर बघायला गेलं आता फक्त आपल्याला F1, बाकीच्या सगळ्या टर्म तिकडे न्यायच्या. F1 इक्वल टू 3 पाय टी अपॉन 2 पाय टी, वेअर टी गेट कॅन्सल अँड पाय गेट कॅन्सल, वेअर F1 इक्वल टू 3/2. वी गेट F1 इक्वल टू 3/2. म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय आली आपली? 3/2. आता आपल्याला काय पाहिजे? इथं T0 पाहिजे, बरोबर. टाईम पिरियड T0 पाहिजे. म्हणजे आपल्याला याचा फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सी ही काय असते? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते टाईमला. मग आपण जर टाईमचं रेसिप्रोकल घेतलं तर आपल्याला काय भेटतं? फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल घेतलं तर टाईम भेटतो. तर तशा पद्धतीत आपण जर आता फ्रिक्वेन्सीला आपल्याला टाईम घ्यायचा आहे, मग त्याचा आपण काय करू? याचं रेसिप्रोकल घेऊ. मग आपल्याला काय भेटेल? टाईम. म्हणजे T0 काय आला आपला? 2/3 आला आपला, हा टाईम आला. तर आता या एक्झाम्पलमध्ये आता 2/3 आला, बरोबर. तर टाईम पिरियड आता हा काय? रॅशनल आला. हे काय आलं? आपलं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजेच काय? रॅशनल आला. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर रॅशनल आला. ह्या एक्झाम्पलमध्ये जे
न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरमध्ये जे येतील यालाच काय म्हणतो आपण रॅशनल म्हणतो, जे की इंटिजर व्हॅल्यू येतील त्याला आपण म्हणतो रॅशनल. मग ही इंटिजर व्हॅल्यू आली याच्यात, आता सपोज जर ह्या एक्झाम्पलमध्ये हा 2.3 किंवा 3.2 असतं तर हे काय झालं असतं म्हणजे नॉट रॅशनल बरं का. मग इथं इरॅशनल आहे, मग हे काय येईल, गिवन सिग्नल इज पेरियोडिकल, सिग्नल इज पेरियोडिकल आणि याचा टाईम पिरियड काय आहे म्हणजे T0 इक्वल टू काय आला 2/3 सेकंद. मग आपण असं लिहू शकत आहे. झालं सिम्पल एक्झाम्पल मी घेतलं तुमच्यासाठी. आता याच्यावर अजून आपण बेस एक्झाम्पल सोडू, ते कसे आहे आपण. तर आता आपण हे सेकंड एक्झाम्पल घेतलं. आता याच्यात आपली स्टेप 1 काय, आपल्याला फर्स्ट आपल्याला काय करायचं कम्पेअर. मग कम्पेअर करायला आपण काय करतो 2π, आता इथं एन आहे म्हणजे हा काय डी टी सिग्नल आहे, डी टी बरोबर. मग याला आपण काय करू 2πfn याने करू इक्वल टू बरोबर, इक्वल टू काय येईल 3πn, वेअर आपल्याला एफच पाहिजे फक्त इकडं. मग काय येईल 3πn अपॉन 2πn, देअर फॉर एन एन गेट कॅन्सल अँड पाय कॅन्सल. एफ इज इक्वल टू काय आला 3/2. आता बघा इथं आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्येच पाहिजे. आता जर सपोज डी टी सिग्नल असेल, डी टी सिग्नल जिथं आपल्याला एनची टर्म दिसणार आहे आपण डी टी सिग्नल म्हणणार आहे, आपल्याला त्याला काय करायचं आहे ऑलवेज कम्पेअर विथ k/n. आता मी जर याला k/nनी कम्पेअर केलं तर मला इथं एनची व्हॅल्यू काय भेटते 2, वेअर एनची व्हॅल्यू काय भेटली 2. पण हा काय आला आहे आपला रॅशनल आला आहे बरोबर, हा रॅशनल व्हॅल्यू आली आपली. म्हणजेच हा सिग्नल काय तुमचा पेरोडिक सिग्नल आहे, हा गिवन सिग्नल इज पेरोडिक. आणि एन हा 2 काय तुमचा आला, हा फंडामेंटल पिरियड तुमचा, एन इक्वल टू फंडामेंटल पिरियड. जर डी टी सिग्नल आला तर तुम्हाला प्रत्येक जी व्हॅल्यू येईल एफची किंवा n1/n2ची व्हॅल्यू येईल ती तुम्हाला काय करायची k/nनी कम्पेअर करायची आणि त्यांचा फंडामेंटल पिरियड काढायचा बरोबर. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथं हे नोट करून दाखवलेलं आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता अशा प्रकारचे मी खूप एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. आपण थर्ड एक्झाम्पल आता हे डी टी सिग्नलचंच घेतलं. इथं एन म्हणजेच काय हा डी टी सिग्नल आहे. आता हा आपण बेसिक आपल्याला हा सिग्नल दिलेला, आपण हा काय याला कम्पेअर करू. म्हणजेच काय x(n) इज इक्वल टू a sin 4πn प्लस 7 cos, सॉरी इथं काय येईल 7 cos येणार, इथं b cos 3πn. आता जर आपण फर्स्ट घेऊ, फर्स्ट आता मी हा फर्स्ट घेतो. मग इथं काय आपण 2πf1 आधी इथं n आहे बरोबर, n इक्वल टू 4πn. त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये काय येईल 2πf1 f2n इक्वल टू 3πn. आता हे कम्पेअर केलं बरोबर. आता आपल्याला f1 पाहिजे, f1 इक्वल टू 4πn अपॉन 2πn, हा इकडं डिवाइडला जाईल बरोबर. आता n गेट कॅन्सल आणि पाय गेट कॅन्सल. f1 इक्वल टू 4/2 म्हणजेच काय 4/2 इक्वल टू f1 इक्वल टू 2 बरोबर. आता त्यानंतर आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय भेटली, f1ची व्हॅल्यू काय आली 2. त्यानंतर आपल्याला 2πf2 हे कम्पेअर करू. आता इथं f2 इक्वल टू 3πn अपॉन 2πn वेअर n गेट कॅन्सल अँड पाय कॅन्सल, वेअर f2 इक्वल टू 3/2 आलं बरोबर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या या फॉर्ममध्ये आलं. आता ही फ्रिक्वेन्सी f1 आणि f2 आली. आता डी टी सिग्नलसाठी आपल्याला काय पाहिजे बघा, इथं n1 आणि इथं n2 पाहिजे बरोबर. आता त्यासाठी आपण आता हा डी टी सिग्नल आहे, मग याला आपल्याला काय करायचं कम्पेअर करायचं आहे बरोबर. मग आता मी जर कम्पेअर करायला गेलो, आता बघा इथं f1 काढायची आपल्याला, इथं 2 काढायची काहीच गरज नव्हती. जर बघायला गेलं तर मी तुम्हाला काढून दाखवले, मी ते इरेज करतो. बघा इथं काय आलं 4/2, हे असंच राहून द्या, याला डिवाइड करू नका तुम्ही. आता त्याच्यानंतर याला काय करायचं आपल्याला डी टी सिग्नल आला म्हणजे k/nने आपल्याला काय करायचं इथं याला आपल्याला कम्पेअर करायचं. इथं काय येईल k2/n, म्हणजेच आपल्याला इथं n1 काय भेटतोय तुम्हाला 2 आणि n2 काय भेटतोय 2 बरोबर. n2 आणि n1 n2 काय भेटतोय तुम्हाला 2. म्हणजे जर बघायला गेलं n1 अपॉन n2 इक्वल टू 1 बरोबर. मग 1 हा काय आपला रॅशनल नंबर आहे का. आता जर डिवाइड केलं 2/2 सपोज, आता आपण काय घेणार आहे n1 अपॉन n2, n1 अपॉन n2 आपल्याला हे लागतं. म्हणजेच 2/2 इक्वल टू 1 हा काय आपला, आता 1 आला म्हणजे 1 आपला काय हा रॅशनल नंबर आहे. त्यासाठी आपला हा गिवन सिग्नल काय असेल पेरोडिक. गिवन सिग्नल इज पेरोडिक
बरोबर. हे झालं आपलं. तर बघा आता आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता हा टी म्हणजे काय तुमचा सिटी सिग्नल आहे. तर आपण याला फर्स्ट काय करू कंपेअर करू म्हणजेच एक्स ऑफ टी इक्वल टू 4 साईन आता याला आपण याला कंपेअर करू एक्स ऑफ टी इक्वल टू ए साईन 5 पाय टी बरोबर प्लस ए कॉस 7 पाय टी. आता हे कंपेअर केलं त्यानंतर आपण आता याची व्हॅल्यू आपण आधी कंपेअर करू म्हणजे याला 2 पाय F1 आता काय सिटी सिग्नल आहे मग आपण टी घेऊ इक्वल टू 5 पाय टी. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट काय येईल इथं 2 पाय F2 टी इक्वल टू इथं काय येईल 7 पाय टी बरोबर. त्यानंतर आता बघा F1ची व्हॅल्यू आपण काढू F1 इज इक्वल टू 5 पाय टी अपॉन 2 pi t where t cancel pi cancel f1 value will be 5 by 2 and now find the value of f2 equal to 7 pi by t remaining term going on denominator side where 2 pi t where t cancel and pi cancel f2 equal to 7 by 2. Now see where आता आपल्याला काय पाहिजे इथं आता आपला हा काय सिटी सिग्नल आहे बरोबर म्हणजे हा इथं या फॉर्ममध्ये 4 नंबरची आपल्याला बघायची आहे. काय पाहिजे आपल्याला T1 आणि T2 पाहिजे. सिटी सिग्नल आला का तुम्ही फक्त काय लक्षात ठेवा T0 मग जो जर सपोज सिटी सिग्नल आला तर इथं Fमध्ये असतो F0 किंवा Fमध्ये असतो याला काय करायचं 1/T घ्यायचा म्हणजे जी तुमचा आन्सर येणार आहे त्याला काय करायचं रेसिप्रोकल घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे टाईमची व्हॅल्यू भेटणार आहे. आता मी याला जर घेतलं तर मग T1 काय भेटतो 2/5 आणि T2 काय भेटतो 2/7 या अशा प्रकारे व्हॅल्यू आली. आता मला काय करायचं यांची रेसिप्रोकल घ्यायचं आहे मग T1 अपॉन T2 घेतलं तर 2/5 इंटू हा काय होईल 7 वर जाईल 7/2 वेर 2 कॅन्सल T1 आणि T2ची व्हॅल्यू काय आली मला 7/5 आली बरोबर. म्हणजे ही काय तुमची रॅशनल व्हॅल्यू आहे. ही रॅशनल व्हॅल्यू म्हणजे सिग्नल काय गिवन सिग्नल इज पेरोडिक बरोबर. हा गिवन सिग्नल काय पेरोडिक. आता जर बघायला गेलं आता आपल्याला काय काढायचं टोटल टाईम काढायचा आहे म्हणजेच टाईम काढायचा टाईम किती लागेल त्या सिग्नलसाठी त्यासाठी आपल्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल टी इक्वल टू T1 इंटू 5 और T2 इंटू 7 बरोबर. मग आता याला जर मी मल्टिप्लाय केलं बघा T1 इंटू 5 T1ला जर मल्टिप्लाय केलं मी आता T1ची व्हॅल्यू काय तुमची 2/5 मी याला काय करतो 2/5 इंटू 5 गेट कॅन्सल T1ची व्हॅल्यू काय तुम्हाला T1ची व्हॅल्यू काय भेटती 2 आणि T2ची व्हॅल्यू काय आपण कॅल्क्युलेट करू T2 काय आला तुमचा टोटल टाईम काढायचा आहे ना मग T2 काय आहे तुमचा 2/7 इंटू 7 वेअर इथं काय आली कॅन्सल काय आली 2 मग टाईम काय आला तुमचा 2 म्हणजेच इथं टाईम काय आला तुमचा टाईम पिरियड काय त्यासाठी 2 सेकंद आहे बरोबर. अशा पद्धतीत आपण हे न्यूमेरिकल सोडवलं. आता याच्या पद्धतीत आता आपण हे पेरोडिक सिग्नलवर बघितले. आता नॉन पेरोडिक सिग्नलचे न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे ते पण बघा त्याच्यानंतर आपण नॉन पेरोडिकचे बघू. तर अशा पद्धतीत आपल्याकडे हे न्यूमेरिकल याला आता आपण काय करू कंपेअर करू एक्स ऑफ टी इक्वल टू ए कॉस 100 टी याला मी ब्रॅकेट टाकतो प्लस याला काय येईल 5 नाही बी साईन काय येईल 50 टी. आता याला आपण 2πf1 टी इक्वल टू काय तुमचा 100 टी सेकंड याच्यात काय इथं सेकंड याच्यात बघा 2πf2 टी इक्वल टू काय तुमचा 50 टी बरोबर. आता आपल्याला F1ची व्हॅल्यू काढायची बाकीच्या टर्म सगळ्या काय जातील डिनोमिनेटरला जातील 100 टी अपॉन काय येईल 2π टी गेट कॅन्सल आणि पाय कॅन्सल वेअर F1 इक्वल टू 50. त्याच्यानंतर आपण F2 कॅल्क्युलेट करू वेअर F2 इक्वल टू 50 टी बाकीच्या टर्म काय येतील डिनोमिनेटरला मग काय येईल 2π टी वेअर टी कॅन्सल वेअर F2 वी गेट व्हॅल्यू ऑफ 50 अपॉन 2π वेअर 2 इक्वल टू 10 अपॉन पाय वेअर the value of F2 equal to 10 upon 2π.
आता आपण याचं काय करू, कॅन्सलेशन करू. मग F2ची व्हॅल्यू काय भेटते बघा, टी कॅन्सल झाला, मग काय उरला 50/2 आता हा काय आपल्याला हा सिटी सिग्नल दिलेला आहे. सिटी सिग्नलसाठी आपल्याला काय करायचं, T1 आणि T2 फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी आपण याचा रेसिप्रोकल घेऊ. मी जर F1चा रेसिप्रोकल घेतला मला T1 काय भेटेल 1/50 अँड जर आपण F2चा रेसिप्रोकल घेतला तर मला T2 काय भेटेल 2π/50 बरोबर. आता मला काय काढायचा T1/T2 बरोबर. आता T1/T2 घेतला मग 1/50 आणि हा T2चा रेसिप्रोकल होईल मग 50 काय येईल 2π. मग 50 गेट कॅन्सल काय आला 1/2π. आता 2π आता पायची जी व्हॅल्यू आहे ती पायची व्हॅल्यू जर बघायला गेली 3.142 असती, 3.142 असते. ही पॉईंटमध्ये व्हॅल्यू, पॉईंटमध्ये व्हॅल्यू असल्यावर हा काय असतो, रॅशनल नसतो. इट इज नॉट आता मी सपोज रॅशनल नॉट म्हणजेच हा काय नॉन पेरोडिक सिग्नल. हा काय गिवन सिग्नल इज नॉन पेरोडिक सिग्नल बरोबर, नॉन पेरोडिक सिग्नल. मग त्यासाठी आपल्याला तिथं टाईम पिरियड काढायची गरज नाही आपल्याला. तर जर बघायला गेलं तर हा नॉन पेरोडिक आला, जर पेरोडिक असला तरच आपण याचा काय केला असता, टाईम पिरियड फाइंड केला असता. तर आपण अशा पद्धतीत नॉन पेरोडिकचं बघितलं आहे. अजून पण मी तुम्हाला एक्झाम्पल याच्यावर सॉल्व करून दाखवतो नॉन पेरोडिकवर. आता बघा आपण हे जे घेतलेलं आहे याला आपण कम्पेअर करू. x(n) हे एक्झाम्पलला काही a cos 2 आणि इथं ओनली n आहे बरोबर, ब्रॅकेटमध्ये n. आता आपण याला जर कम्पेअर करायला गेलो तर काय येईल बघा, काय येईल 2π(f1n) इक्वल टू काय येईल 2n, वेअर 2f1 इक्वल टू, आता मी याला टाकतो 2n काय येईल 2πn, वेअर n कॅन्सल 2 कॅन्सल, मग f1 काय आला तुमचा 1/π. आता जर बघायला गेलं आपल्याला हा काय dt सिग्नल आहे बरोबर. dt सिग्नलसाठी आपल्याला काय पाहिजे, जी आपण f0, आता f0 आपल्याकडे आलेला आहे म्हणजेच f1 आलेला आहे. तर आपल्याला त्याला काय करायचं k/n कम्पेअर करायचं. मला याला काय करतो मी k/n कम्पेअर करतो. मग आपल्याला n ची व्हॅल्यू काय भेटते इथं, n इक्वल टू आपल्याला काय आला पाय बरोबर. n इक्वल टू पाय आला म्हणजे हा तुमचा फंडामेंटल पिरियड झाला. पण जर बघायला गेलं फंडामेंटल पिरियड काढायची आपल्याला गरज नाही, तुम्ही फंडामेंटल पिरियड जर काढशाल तर इथं आपल्याला पायची व्हॅल्यू आली, इथं म्हणजे पाय आलेला आहे. पाय हा काय येतो 3.142 येतो, म्हणजे हा याच्यात येतो पॉईंटमध्ये आन्सर येतं. मग हा रॅशनल आहे का, नाही. मग हा काय नॉट रॅशनल. सो द गिवन सिग्नल इज नॉन पेरोडिक. गिवन सिग्नल इज नॉन पेरोडिक. आता आपण पेपरमध्ये जे आलेले एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व करू. आता हे झाले 6 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करू. तर बघा हा आपल्याला गिवन सिग्नल काय दिलेलं आहे त्यांनी 4cos 3t + 2sin 3πt. आता हा आपल्याला सिग्नल दिलेला आहे. आता याला आपण काय करू, कम्पेअर करू. त्यांनी काय सांगितलं, चेक वेदर द गिवन सिग्नल इज पेरोडिक ऑर अपेरोडिक. इफ पेरोडिक, जर पेरोडिक असेल त्याचा आपल्याला काय करायचं आहे, पिरियड फाइंड करायचा आहे. आता आपण याला काय करू, कम्पेअर करू. x(t) इक्वल टू a cos 3t बरोबर प्लस 2 इथं काय येईल सॉरी इथं b sin 3πt. आता याला आपण कम्पेअर करू. मग काय येईल, फर्स्ट आपण काय घेतो 2πf1t इक्वल टू काय येईल 3t. त्याच्यानंतर जी कॉस्टला खेटून जी टर्म आहे तुम्हाला काय घ्यायची, खाली कम्पेअरला घ्यायची. इकडंच काय येईल 2πf2t इक्वल टू काय येईल 3πt. आता काय करायचं आपल्याला f1ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग काय येईल 3t काय येईल 2πt, वेअर टी कॅन्सल, f1 इक्वल टू काय आला 3/2π आला बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं f2 फाइंड करू. f2 इक्वल टू 3πt बरोबर अपॉन काय येईल 2πt, वेअर टी कॅन्सल, पाय कॅन्सल, f2 काय आला आपला इथं 3/2. ओके. आता आपल्याला हा काय आपला सिटी सिग्नल आहे. सिटी सिग्नल असल्यावर आपण काय करतो, सगळ्या टर्म काय असतो टीच्या फॉर्ममध्ये घेतो. मग आता मी जर f1चा रेसिप्रोकल घेतला तर मला t1ची व्हॅल्यू काय भेटेल 2π/3 आणि जर f2चा रेसिप्रोकल घेतला तर मला t2ची व्हॅल्यू काय भेटेल 2/3. तर अशा पद्धतीत त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता बघ आपण T1/T2 आता गिवन आपण चेक करू. आता T1 काय दिलेलं आहे 2/3 आणि याचं T2 काय आहे 3/2 रेसिप्रोकल घेऊ. आता जर 2 कॅन्सल झाला मग काय 3 कॅन्सल झाला, व्हॅल्यू काय आली T1/T2
T2 इक्वल टू पाय आली. मग जर पाय हा काय असतो 3.142 म्हणजे ही पॉईंटमध्ये व्हॅल्यू असते. हे काय झालं नॉट रॅशनल. बरोबर, हे नॉट रॅशनल म्हणजे सिग्नल काय तुमचा गिवन सिग्नल इज नॉन पेरोडिक म्हणजे तुमचा गिवन सिग्नल काय आहे नॉन पेरोडिक. बरोबर, म्हणजे हा पेरोडिक नाही आहे. आता मग तुम्ही खाल्ल्याचं गिवन सिग्नल इज नॉट पेरोडिक बिकॉज द व्हॅल्यू ऑफ द पाय इज 3.42 इज नॉट रॅशनल. समजलं. अशा पद्धतीत आपण एक्झाम्पल बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पेपरला कसं आलं होतं ते बघू. हे प्रिवियस इयरचं एक्झाम्पल आहे, 5 मार्काला आलं होतं. फक्त एवढंच टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा होता त्याच्यात. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. आता बघा, हे गिवन सिग्नल आपल्याला काय दिलं, चेक वेदर द गिवन सिग्नल इज पेरोडिक ऑर नॉन पेरोडिक. जर पेरोडिक असेल तर आपल्याला पिरियड फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपण सिग्नल राईट करून घेऊ. काय 5 sin t प्लस 4 cos 3t. बरोबर, आता याला आपण काय करू, कम्पेअर करू. एक्स ऑफ टी इक्वल टू काय येईल ए साइन टी बरोबर प्लस बी कॉस 3t. आता आपण काय करतो मग 2πf1 टी इक्वल टू काय करतो आपण टी. त्याच्यानंतर सेकंड आपण काय करू 2πf2 टी इक्वल टू 3t. याला आपण कम्पेअर करतो. बरोबर, आता आपण F1 फाइंड करतो. F1 इक्वल टू बाकीचं काय येईल टी अपॉन 2π टी वेअर टी गेट कॅन्सल. F1ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 1/2π. त्याच्यानंतर आपण F2 फाइंड करू. F2 इक्वल टू 3t. आता जो 2π टी इकडे डिवाइडला जाईल. बरोबर, टी कॅन्सल. आपल्याला F2ची व्हॅल्यू काय भेटते 3/2π. बरोबर, आता आपण काय करू, आता हा काय आपल्याला सी टी सिग्नल दिलेला आहे म्हणजे टीच्या फॉर्ममध्ये घ्यायचा आहे आपल्याला. मग आता जर फ्रिक्वेन्सी आपण त्याचा रिसिप्रोकल घेतलं आपल्याला काय भेटणार आहे टाईम. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे T1 आपल्याला काय येईल 2π. बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला T2 काय येईल आपल्याला 2π/3. आता आपल्याला याचा T1/T2 घ्यायचा आहे. बरोबर, सी टी सिग्नलसाठी बघा इथं 4 नंबरची प्रॉपर्टी काय T1/T2. आता ही जर रॅशनल आली पाहिजे मग हे काय 2π इंटू. आता याला मी काय करतो उलटं करतो मग काय येईल 3/2π. बरोबर, 2π कॅन्सल वेअर T1/T2 काय आला तुमचा 3. आता 3 म्हणजे हा काय रॅशनल नंबर आहे का, हा रॅशनल नंबर आहे तुम्ही चेक करा. म्हणजे हा 3 काय तुमचा रॅशनल नंबर आहे. बरोबर, मग आपण आता हे राईट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा टोटल पिरियड घ्यायचा आहे. टोटल पिरियडसाठी आपण काय करू, मी याला काय करतो T1/T2 इक्वल टू 3/1 करतो मी. म्हणजेच आपण टोटल टाईम काय येईल मग काय येईल T1 काय येईल तुमचा T1 आणि T2 काय येईल तुमचा T2च्या फॉर्ममध्ये काय येईल 3 × T2. बरोबर, मग T1ची व्हॅल्यू काय तुमची 2π आणि T2ची व्हॅल्यू काय येईल 3 × T2ची व्हॅल्यू काय 2π/3 वेअर 3 गेट कॅन्सल. म्हणजे तुमचा काय आला हा 2π काय आला टाईम पिरियड ऑफ सी टी सिग्नल. तुमचा टाईम पिरियड ऑफ सी टी सिग्नल. अशा पद्धतीत हे पेपरला प्रिवियस इयरला आले होते. 5 मार्क्सला क्वेश्चन आलेला होता. याच्यावर किती 5 मार्क्स. हे तुमच्या हाताचे मार्क आहे, जाऊन देऊ नका. इवन अँड ऑड याचं सॉल्व करा, पेरोडिक अँड नॉन पेरोडिक पण सॉल्व करा. हे तुमच्या हाताचे मार्क आहे. अशा पद्धतीत मी तुम्हाला इथं 7 ते 8 एक्झाम्पल याच्यावर सोडून दाखवले. वाटलंच तर अजून पण तुम्हाला एक एक्झाम्पल मी व्यवस्थितरित्या सोडून दाखवतो किंवा तुम्हाला बेसिक्स सांगतो तुम्हाला. त्यासाठी आपण बघू. आता बेसिक्स मी तुम्हाला परत शेवट एकदा एक्सप्लेन करून सांगतो. आता बघा, आता आपण पेरोडिक अँड नॉन पेरोडिक बघू. आता फर्स्ट आपण काय करू इथं सी टी घेऊ आपण इथं सी टी. त्याच्यानंतर इकडे मी करतो इथं डी टी. तर बघा आता सी टी सिग्नल आला. तुम्हाला काय करायचं फर्स्ट जी एफची टर्म असणार आहे, एफची टर्म तिला काय करायचं कन्वर्ट करून टीच्या फॉर्ममध्ये करायचं. बरोबर, म्हणजेच एफचा काय करायचं तुम्हाला तर रेसिप्रोकल घ्यायचा. तर इथं काय भेटेल तुम्हाला टी. आता जर सिंगल असेल फॉर सिंगल टर्म म्हणजे सिंगल सी टी टर्म जर असली तर तुम्हाला इथं टाईम पिरियड जो काय असेल तो तुम्हाला येईल. बरोबर, त्याच्यानंतर जर सिंगल किंवा डबल सी टी टर्म असेल तर इथं टाईम पिरियड तुम्हाला टोटल पॉवरची घ्यावं लागेल. ती कशी काढायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पेरोडिक आणि नॉन पेरोडिक असल्यावर कसं चेक करायचं तर फर्स्ट पेरोडिक म्हणजे सिग्नल पेरोडिक कसं काय
पेरोडिक म्हणजे काय पाहिजे सिग्नल रॅशनल पाहिजे. रॅशनल म्हणजे काय न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर असेल किंवा डिनॉमिनेटर पण असेल पण फक्त तो काय पॉईंटच्या फॉर्ममध्ये नको आहे म्हणजे त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजे म्हणजेच काय पाहिजे तुमचा इंटिजर पाहिजे तुमचा इंटिजर याला काय म्हणतो आपण पेरोडिक. आणि नॉन पेरोडिक म्हणजेच इथं काय पाहिजे तुमचा नॉट रॅशनल पाहिजे त्याला काय म्हणतो आपण नॉन पेरोडिक नॉन पेरोडिक. आता हा डिफरन्स बघितला. आता जर डी टीचं बघायला गेलं तर डी टीला तुम्हाला काय पाहिजे एफची टर्म पाहिजे बरोबर. ही एफची टर्म येणार तर एफची टर्म तुमची काय येणार सपोज 2/3 आली तर 2/3 आली याला काय करावं लागतं तुम्हाला कम्पेअर करावं लागतं k/n. आता हा एनने कम्पेअर करतो जर हा एन आला तुमचा 3 म्हणजेच हा काय झाला तुमचा फंडामेंटल पिरियड असतो. हा काय झालं तुमचं हे सिंगल टर्मसाठी झालं हे काय सिंगल टर्म ऑफ डी टी. आता हा जर सपोज 2 टर्म आल्या तर 2 टर्म आल्या सपोज मी काय घेतो F1ची व्हॅल्यू 3/2 घेतो आणि F2ची व्हॅल्यू घेतो 7/2 घेतो बरोबर. मग याला काय करावं लागेल तुम्हाला कम्पेअर करावं लागेल K1/N1 याला K1 आणि N1 नाव दिलं याला काय दिलं मी तुम्हाला K1/N2. मग इथं N1ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला 2 आणि N2ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला 2 अशा पद्धतीत. मग आता ही काय असेल तुमची N1 = 2 आणि N2 = 2 हे काय असतील तुमचे फंडामेंटल पिरियड. मग आता तुम्हाला टोटल फंडामेंटल पिरियड कसा फाईंड करायचा आहे मी तुम्हाला सांगितले. मग ती N1/N2 यांचा रेसिप्रोकल घ्यायचे आहे मग ते क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला N भेटणार. हाच काय तुमचा असेल फंडामेंटल सॅम्पल किंवा फंडामेंटल पिरियड. अशा पद्धतीत आपण हे बघितलं. हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा जर एक्झाम्पल सॉल्व करायचे असतील तर लक्षात ठेवा. जिथं सिंगल डी टी टर्म आला तर F0ची टर्म राहून द्यायची मग त्याला K/N मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला नंबर ऑफ पिरियड्स काढायचे म्हणजे फंडामेंटल सॅम्पल्स काढायचे. आणि जर डबल डी टी टर्म आल्या तर तुम्हाला N1/N2 रॅशनल पाहिजे पिरियडिक आला तर रॅशनल पाहिजे नॉन पेरियडिक आला तो रॅशनल नाही नसणार आहे. अशा पद्धतीत आपण हे इथं बेसिक्स पण बघितलं मागच्या फर्स्ट आपण बेसिक्स बघितलं त्याच्यानंतर शेवट पण आपण बेसिक्स बघितलं आणि मध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल पण सॉल्व करून दाखवले कसे सॉल्व करायचे ते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितले खूप सारे एक्झाम्पल आपण बघितले याच्यावर. मी खूप इझी ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या याच्यात हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही ट्रिक्स ह्या ट्रिक्स जर तुमच्या लक्षात राहिल्या ह्या ट्रिक्स जर तुमच्या लक्षात राहिल्या तुम्हाला पेपरला आउट ऑफ 5 मार्क्स भेटतील. 5 मार्क्सला याच्यावर क्वेश्चन येतो. आता जर 24 पॅटर्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.